जय श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता मी गौरीपाडाचा. माझं नाव तुम्ही मात्र महाराष्ट्राने मराठी आहे. जागृतीला एकविरा माती की जय. सो आजचा लास्ट दिवस, 5वा दिवस आणि आता आपला दर्शन होईल 11-12 किलोमीटर आहे इकडून कारला. तर पहिले पायथ्याशी जाऊ, बाहेर घरा जाऊ आईच्या, मग तिथून कारल्याला जाऊ. आंघोळ धावली का नाही पाटापा? आंघोळ धुवायला गेलतो. आवरी पोरा तिकडे डोकरी बिकरी नाही तरी पण अजून एवढी 100 एक पोरा आंघोळ धुवायची बाकी. 100? हां केले गेले. तर चला आता जाऊया आपण ब्लॉगला स्टार्ट करू. पहिला झेंडा तिकडं सरळ गेलेला आहे त्या साईडला आणि इकडं अजून आंघोळ धावतात बघा. इकडं आई आंघोळ धावताना लय हात आंघोळ धावतो बघा ना. चला चला आता मंकी कोरिडला आहोत. हवा उठले आता काही बघायला तर भेटणार नाही काय, पण इकडून नजारा एक नंबर असा. डायरेक्ट आता भेटू नाश्ताच्या स्टॉपला, कारण की स्टोरेज खाली करायचं नाही. आज सकाळचा ब्लॉग जास्त शूट नाही करणार, डायरेक्ट तिकडे पोहोचल्यावरच. गावची 50 लोक आल्या. तिकडून पासून आपण स्टार्ट करू. काका काय तुमचं नाव? गणपत डोंगरे. बघा या साईडला सर्व आल्यात. 1 2 3 4 गाड्या आल्या. 4 गाड्या. आकाश मामा या साईडला. बरे आहे ना मावशी? आई बरी आहे ना? बरे आहेत ना सर्व? 50 माणसं पुरत अजून बाकी आहेत. आता बरं आहे ना? स्टाफ ग्रुप आहे आमचा ग्रुपचं नाव स्टाफ ग्रुप आहे. स्टार ग्रुप. स्टाफ ग्रुप. आईच्या माहेर घरात आता चाललं, म्हणजे एंट्री केल्या. हा रोड इकडे बघा त्या साईडला. जराच वेळात आईचा माहेर घर येईल आणि तिकडं मस्त आपण दर्शन घेऊ. आणि सर्व आता गेगावमधले सर्व, गेगाव किनवलीमधले सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळी, पुरुष मंडळी, आजी डोकरी सगळे आता जमतील. आणि आजचा ब्लॉग जाम भारी होईल खरंच. आणि लास्टपर्यंत ब्लॉग वॉच करा. आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा की कसे ब्लॉग वाटतात.
दर्शन वगैरे झाला आणि बाबू बघ आपल्याला चॉकलेट देतं. मामाचा पोर आहे, मामाची पोर. इकडं बाबा आहेत, इकडं आई बसल्या, बाबा बसले, सर्व आलेत. हा वेळेला मम्मीची आई. बरी आहेस ना? मामी, इकडे मामी बसल्या. पप्पा कसं पप्पा? चल मग चल माझ्या विरोधात चल धावत चल इकडे धाव तवा समोर. या साईडला डीजे वाले बाबू आहेत, बरेच ना? मग कसं वाटलं एवढं 4 दिवस 5 दिवस डीजे वाजून तुम्हाला? एकदम खूप मजा आली आम्हाला. पण सेवा, डीजेची सेवा एकदम फ्रीमध्ये आणि एकदम मजा आली, एनर्जी आली आम्हाला नाचायला. कसा काम होता आपला? कडक ना? इकडं बसल्या आता सगळी नाचता. बरी आहेस ना? या साईडला सेवा प्लेटी देऊन गेलं, मी इथला आता पोहे आलं. मी इकडे माझे मामा. हा बरे आहेत ना? एकदम मजेत. किती वाजता निघले? 6ला निघलो होतो. मग कसा झाला प्रवास? चांगला आला. काका तुम्ही बरे आहेत ना? एकदम व्यवस्थित. मग कसा आला तुमचा प्रवास? एकदम सुखाचा झाला. तुम्ही माझा ब्लॉग बघला का पहिला? बघितला ना. व्यवस्थित. कसा वाटला? व्यवस्थित. तुम्ही बरे आहेत ना? एक तास झाला, एवढे 500 लोकांना वाटायला धरलाय. जरा बोल त्याच्यामध्ये. हे बघा सेवक, बघा सेवक. मागच्या वेळेस या मंदिरात आलो नव्हतं, तर खूप भारी मंदिर आहे, बघू शकता या साईडला. मंदिराची स्थापना कधी झाली? 2010 मध्ये ओपनिंग झालेली. चला मग माऊली बा यावी दोघावी. तर माझं जिना आराम करून ठेवले. जिना काय आहे तुमचा? अरे काय बघ त्या वायर नाही. चला पालखी पण निघाली आता त्या साईडला. आता पालखी निघाली कारले डोंगरावर. कधी पोहोचतोय असं होतं. कधी पोहोचू ओढ लागली आता दर्शनाची फक्त. सगळी पालखी चालल्या. हल्लो कारले गाडावर. इकडं बाबू आणि मी. हे बाई
माऊलीचा. जानेवारी 2025 मध्ये गेगाव जिनवली परिसरातली पालखी पहिल्यांदा काढले आणि ती सक्सेसफुली वरती जाताना तुम्हाला दिसत आहे. बरं आहे ना, कवा आला मामा आपले बरे आहेत ना. येतील अरे आल्यात. अरे तिथं गर्दी आहे ऍक्च्युअली.
4 दिवसाचा प्रवास पूर्ण झाला. चालत 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 120 किलोमीटर फायनली पोहोचलो. आता फक्त दर्शनाची वड. आता पालखी अंगावरून जाईल, म्हणजे आता सर्व झोपतात ना तसं मी पण झोपणार आहे. आणि इकडे बघा सगळं जय किरा झोपाल ना सगळी. मी तर पहिले फटाके बँड वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. सोबत दारू फटाके सक्त मनाई, तर उगाच स्वर्ग नाही बोलत. बघू शकता किती भारी क्लायमेट आणि काय भारी मंदिर आहे. पर्यटकांना सूचना भाविकांना सूचना आहे. पाऊस आपला पाऊस. आपण पण झोपू, आपण पण.
लागलोय लाईनीला आम्ही सर्व. आता बघू कधी दर्शन होतं. किती बी टाइम लागून दे पण दर्शन द्या. एकविरा हात आणि पालखीवाल्यांना दुसऱ्या रस्त्यातून सोडलं म्हणजे लवकर दर्शन होईल आपलं. उदो 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 पालखीची पब्लिक सगळे माऊली मागे लगेच घुसलो आतमध्ये. पालखीवाल्यांना दुसऱ्या रस्त्यातून लवकर दर्शन होईल बाळ्या मामाच्या मुलं. चार दिवसापासून जो प्रवास करायचा होता तो प्रवास केला आणि आपलं दर्शन झालेलं आहे. द्या केळं द्या, प्रसाद द्या, प्रसाद बाबूला पण द्या. ती पण आली दर्शन घेऊन. दर्शन झालं त्यातच खूप आनंद आहे. आता बसलो आहे जरा विश्रांती करतो. खूप रस्त्याला स्टॉप घेत आलो. इथला स्टॉप आहे ना नेक्स्ट लेवल आहे का? काय बोललो मी? काय बोललो? काहीतरी उपयोग झाला. अजून कामं करायची आहेत. सक्सेसफुली पालखी ना 100% टॉप लेवलचं नियोजन मस्त. सगळ्यांचं सांगता एकटं तर नाही, सगळ्यांचा सगळे व्हिडिओ करायचं. हा व्हिडिओ करायचं सगळी ते भेटणार नाही व्हिडिओ तेवढी नाही. आता माझे व्हिडिओ कोणच्यावरले तरी घ्यायचे. हॅलो सक्सेसफुल आहे आपला. तुमचा आवाज बसला एक गाणे होऊन जाऊ. एकच तो पण वरच्या स्वराचा गाणी झाला. आवाज जाम भारी आहे पण आता जरा आवाज देऊन तर एक नंबर भजन करतात. इथे सगळी मंडळी नाही आहे. 1 2 3 4 5 खूप जण आहेत. तुला नावाचं काय काय आई माझी मी काढतो आई बाबा भेटलं बाबा आपले मम्मीचे पप्पा. हा बरे आहेत ना तुम्ही? बरे. हे मामींचे पप्पा पण या दोघं इथं माझा साप डोका खाली आणि नाही आणि बाबा हैराण आणलं हैराण
भावाने आपला फोटो काढले ना, एक नंबर क्लास काढल्या बघी. थँक्यू भावा, थँक्यू. तुम्हाला बघायला भेटेल तो फोटो नक्कीच मित्रांनो. भाईने फोटो जाम जबरदस्त काढल्यान. जर तुम्हाला फोटो बघायचा असेल ना तर इंस्टाग्रामला व्हिजिट करा, तन्मय म्हात्रे 1111 सर्च करा, नक्की तुम्हाला फोटो बघायला भेटतील. आणि भाई आयडीला फॉलोही करा, आपल्या भावाला सपोर्ट करा जरा. तर चला, आणि विसरू नका तन्मय म्हात्रे 1111. आता चाललोय खाली, दर्शन वगैरे झालं. कसे दिले हो, कसे दिले? 100ला पाव. बाई दुकानवाली आली येता वेळेस फुल जोश, फुल जोश. सिंगल सिंगल उरू नका, चालल्या हले डुले महात्मा फुले. पायांच्या आवाज समज का तुला काही बाबा जेवायला मटण आहे वाटतं. ही काय आहे? डाल म्हणून नाही, मटण आहे. धांदल धांदल नुसती धांदल उरले. डाल प्रत्येक रूम मध्ये अशी बसल्या, प्रत्येक रूम मध्ये सगळी बिल्डिंग बुक केले. जेवायला काय डाल मटण भात राईस. योबा कुठे बसले? ही धांदल बा. तुम्ही इथं बसले का? आयता जेवायला भेटला, आयता जेवायला आणले. सगळी बसले, मग पंगत बसले, पंगत. जेवायला असा पावर आहे ना, लग्नाला हल्ला असं असतं ना. अरे घर पे, अभी घर पे. चला, जय किरा, जय किरा. बाय बाय. टेम्पोन चालला काही. आता बघतील नियोजन त्यांचं कसं काय. हो, नियोजन कसं आहे. सगळ्या माऊलींची आता निवृत्ती घेतो. काही चुकलं मापलं असेल तर माफ करा. आणि आता नियोजन त्याचा टॉप लेवलचा होता. सर्व अध्यक्षांचे आभार आहे, मस्त सेवा केली सर्वांनी. तर मला आता ही आपली पाठीमागं गाडी, आता बसू गाडीत आणि जाऊ डायरेक्ट मामांची. दा बाय बाय. माते की मला पण आहे. चला, सगळी सुखरूप मंडळी पोचलेली आहे आपली तिकडे. आणि सामान बॅगा खाली उतरवतात. कोणचा राहिलाय ब्लँकेट, कोणचा राहिलाय?
आम्रपल्ली भाई गावान पोहोचला आणि जल्लोष मला वाटलं संपला का गावान आलं तर जल्लोष बघायला भेटतो.